नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण घरात कुठलीही भाजी, फ्रीजमध्ये कुठलीही भाजी शिल्लक नसताना आज आपण मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवणार आहोत. आणि ह्या रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर नक्कीच कराल याची मी खात्री देते. आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतर नक्कीच तोंडाची चव बदलून जाईल. तर चला ही रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. आजची रेसिपी आपण टोमॅटोपासून बनवणार आहोत आणि ते फक्त 2 टोमॅटोपासून. तर इथे मी मोठ्या आकाराची 2 टोमॅटो घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलेली, म्हणजे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. त्यानंतर 2 ते 3 इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आणि 4 चम्मच इथे मी डाळ्या घेतलेल्या आहे. जी फुटाण्याची डाळ असते ती इथे मी 4 चम्मच वापरलेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तिथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता जे टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेले जे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचे आणि इथे जी डाळ आपण घेतलेली आहे फुटाण्याची ती डाळ मी यामध्ये घालते आणि 3 ते 4 इथे मी लसूण पाकळ्या घालते. तुमच्याकडे जर डाळ नसेल तर तुम्ही 4 चम्मच इथे बेसनचा वापर केला तरीही चालेल. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला असं बारीक इथे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता साईडला इथे मी कढई गरम करायला ठेवलेली. कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 पडी तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी मोहरी घालते आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायचा आणि इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी इथे उभे लांब पातळ चिरून घेतलेले. कांदे इथे आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे. तर 2 कांदे इथे मी कट करून घातलेले आहे. कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. इथे 1 मिनिट मी कांदा हलकासा कलर चेंज होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या लांब पातळ चिरून घेतलेल्या आहे. अशा मध्ये कट करून या अशा मिरच्या मी इथे कट केलेल्या आणि ह्या 3 ते 4 मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि मिरच्यासुद्धा आपल्याला मस्त कांद्याबरोबर परतून घ्यायच्या आहे. कांदा हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करूया. तर त्यासाठी मी इथे 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच इथे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चम्मच इथे मी हळद घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा. आता हे मसालेसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे आहे. एक अर्धा मिनिट इथे मी मसाले परतून घेतलेले. आता जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे टोमॅटोची आणि डाळीची ते पेस्ट आपण यामध्ये घालूया आणि परत हे पेस्ट आपल्याला मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला 1 मिनिट तेलामध्येही शिजवून घ्यायचं आहे. छान असं तेलामध्ये शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घालते कारण ही आमटी आपल्याला पातळच बनवायची, कारण ही नंतर घट्ट होते. त्यासाठी पाणी इथे आपल्याला जास्तच वापरायचं आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं. पाणी घातल्यानंतर छान हे इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. तर इथे मी 1 चम्मच मीठ घातलेलं. थोडासा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा. जो पण तुम्ही घरगुती कोणताही मसाला असेल तो इथे मी अर्धा चम्मच घातलेला. थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची. मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिट ही आमटी आपल्याला शिजू द्यायची आहे. 1 ते 2 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान इथे आपली उकडी आलेली आहे आणि आमटीसुद्धा छान इथे शिजलेली आहे. तर मस्त इथे आपली चमचमीत आमटी इथे आपली तयार झालेली आहे. ही आमटी तुम्ही भातासोबत खाल तर अप्रतिम लागते. तर इथे मस्त वाफाळता गरमागरम भात आणि सोबतीला जर ही अशी आमटी बनवली तर नक्कीच तुमच्या तोंडाची चव बदलून जाईल. अशी ही आमटी टेस्टी होते. बऱ्याच वेळा घरामध्ये कुठलीच भाजी शिल्लक नसते तर अशी चमचमीत टोमॅटोपासून ही आमटी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं जर काहीतरी चमचमीत खायचं असेल तर असा वाफाळता भात आणि अशी चमचमीत आमटी एकदा नक्की बनवून बघा. चवीला भन्नाट लागते. तर ही आमटी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर चला भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.